नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन। आज माझ्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि सकाळच्या घाई गडबडीत मी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची सुद्धा मी आज तयारी करत आहे। तर आज मी बनवणार आहे तिळगुळाचे लाडू। तर मी घेतलेले आहेत 1 वाटी तीळ, तसंच एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। काजू घेतलेले आहेत मी भाजलेले आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। तसंच सकाळी मी लाडू आणि त्याचबरोबर मी समोसे सुद्धा बनवणार आहे। त्याची पण रेसिपी आज मी शेअर करणार आहे। तर सकाळच्या जेवणाबरोबरच मी आजच्या ह्या रेसिपी करणार आहे। तर थोडासा व्हिडिओ हा माझा लांब मोठा होणार आहे, तर तुम्ही प्लीज शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा। माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता पहिल्यांदा बनवणार आहे ते मी तिळगुळाचे लाडू। तर त्यासाठी मी घेतलेले आहेत हे तीळ घेतलेले आहेत मी 1 वाटी। हे विदाउट पॉलिशचे तीळ आहेत। तुम्ही कोणतेही तीळ वापरू शकता, पॉलिश केलेले तीळ सुद्धा वापरू शकता। तसंच मी काजू घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले, दोनही 1-1 वाटी घेतलेले आहे। तुम्ही याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। काजू ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू घालू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही नुसतंच तिळाचे सुद्धा तुम्ही लाडू करू शकता। शेंगदाणे सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा अवॉइड सुद्धा करू शकता। आता पहिली मी तीळ भाजून घेणार। कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये मी आता हे तीळ घालून अगदी मंद आचेवरती सतत हलवून हे मी भाजून घेते। तीळ आपल्याला खरपूस आणि खमंग असा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। अगदी मध्यम आचेवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। जास्त हाय फ्लेम वरती भाजल्यानंतर करपट असा त्यांना वास यायला लागतो, म्हणून आपल्याला हे मध्यम आचेवरती खमंग आणि खरपूसच असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, हे भाजलेले आहे। आता मी हे काढून घेतलेले आहेत बघा। आता त्याच कढईमध्ये शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत। अगदी मध्यम आचेवरतीच आपल्याला हे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, शेंगदाणे सुद्धा आता हे भाजले गेलेले आहेत। आता हे मी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आपल्याला हा काजू देखील भाजून घ्यायचा आहे। हा भाजून घेतलेलाच आहे, पण थोडासा परतून घ्यायचा हा काजू सुद्धा भाजलेला आहे। आता मी हा काढून घेतलेला आहे आणि आता हे सगळं आपण थंड झाल्यानंतर मिक्सरला प्लस मोडवरती आपण फिरवून घेऊयात। आता हे तीळ, हे शेंगदाणे आणि हे काजू हे थंड झालेले आहेत आणि तसंच मी हे जे शेंगदाणे त्याची सोल काढून मी घेतलेले आहे। त्यातले थोडे आणि काजू थोडे आपण मिक्सरला प्लस मोडवरती फिरवून घ्यायचं। तसंच हे तीळ सुद्धा मी यातले थोडे ठेवणार आणि थोडे मी मिक्सरला प्लस मोडवरती फिरवून घेते। मी 1 वाटीमधले निम्मे तीळ मी तसंच अखंड ठेवलेले आहेत आणि आता हे मिक्सरला मी प्लस मोडवरती फिरवून घेते। तसंच मी शेंगदाणे सुद्धा आणि काजू सुद्धा तसंच करून घेते। तर मी थोडे शेंगदाणे ठेवलेले आहेत आणि थोडे शेंगदाणे मी बारीक करून प्लस मोडवरती घेतलेले आहेत। आता काजू पण आपण तसंच करून घेऊया। मी सगळं हे बारीक करून घेतलेलं आहे। आता हे जे शेंगदाणे उरलेले आहेत हे आणि हे काजू आपण हे थोडेसे अवळचवळसे चेचून घेऊया। हे बघा, हे बारीक करून घेतलेलं आहे। हे तीळ तसेच ठेवलेलं आहे। हे काजू आणि हे शेंगदाणे हे मी अवळचवळ खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेलं आहे। आता पाकासाठी मी मोजायचं म्हणजे 3 वाट्या मी जे साहित्य घेतलं होतं त्याच वाटीने हे आपल्याला 3 वाट्या गुळ घ्यायचा आहे। वजनी प्रमाण म्हणाला तर सगळं मिळून जर तुमचं साहित्य अर्धा किलो असेल तर तुम्हाला अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे। हा गुळ मी किसून घेतलेला आहे। आता आपण याचा पाक करूया। एका कढईमध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे। 1 चमचाभर मी तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला हा गुळ घालून घ्यायचा आहे आणि अगदी आपल्याला 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हा पाक मंद आचेवरतीच गुळ वितळवून पाक करून घ्यायचा आहे। आता मी करून घेते। अगदी आपल्याला मंद आचेवरतीच हा सगळा गुळाचा पाक करायचा आहे। हे बघा, गुळ मी सगळा विघळवून घेतलेला आहे अगदी मंद आचेवरती आणि ह्याला 2 ते 3 मिनिटं मी शिजवून सुद्धा घेतलेला आहे। आता ह्याचा पाक झालाय का बघूया।
एक पाण्याचं मी भांडं घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी हा थोडासा शिजलेला पाक घालून बघते. तर हा आपला अजून पाक झालेला नाही आहे बघा, तसाच पसरतोय हा पाक. जेव्हा हा असा गोल त्याचा गोळा तयार होईल मऊ असा, तेव्हाच आपला पाक झालेला असणार. हा अजून बघा लांबतोय पाक, हा जेलीसारखा मऊ झालेला आहे. अजून याला आपल्याला 1 ते 2 मिनिटं अजून शिजवायला लागणार. तर 1 ते 2 मिनिटांनंतर मी बघा आता हा गॅस बंद करते मी आणि हा परत एकदा मी पाक चेक करते. याच पाण्यामध्ये घालून घेते. हे बघा थंड झाल्यानंतर ह्याचा हे तयार होतं, गोळी तयार होते आणि आता ही आपल्या पाण्यात विरघळत सुद्धा नाही आहे आणि अशी मऊ अशी झालेली आहे बघा. गोळी तयार होते हे बघा. मगाचा जो पाक होता तो असा विरघळत होता आणि असा पूर्ण असा तुटत होता. आता हा आपला बरोबर आहे पाक बघा. मगाशी खूप तो जो पाक केला होता तो लवचिक असा जेली सारखा झालेला आणि आता हा आपला पाक झालेला तो लांबतोय आणि याची गोळी सुद्धा तयार होते आणि लवकर हा विरघळत सुद्धा नाही. आता आपल्या या स्टेजला आपल्याला हा पाक झालेला आहे आणि आता बंद करायचा गॅस. आता ही जी पावडर केली होती आपण शेंगदाणे, काजू आणि तिळाच्या, तर ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि त्यासोबत हे जे खलबत्त्यामध्ये आवळचवळ चेचलेले जे होते ते सुद्धा आणि हे तीळ सुद्धा घालूयात आणि आता आपण हे एकत्र करूयात. हे मी आता हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मिश्रण थंड झालं, थंड म्हणजे अगदी आपल्या हाताला सहन होईल इतकं थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू वळायचे आणि तोपर्यंत हे आता हे मिश्रण थोडंसं घट्ट पण होईल. आणि जर तुमचा पाक चुकला असं तुम्हाला वाटतंय की पाक चुकला आणि हे जर मिश्रण आहे ते खूपच पातळ झालं तर घाबरायचं नाही, आपलं हे वाया जात नाही. काय करायचं, गॅसवरती असंच हे कढई ठेवायची आणि थोडंसं हे 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे असं सारखं परतून आपण याला घट्ट सुद्धा करून घेऊ शकतो. आणि जसं मी सांगितलंय तसं तुम्ही जर केलात तर तुमचा पाक बिघडणार नाही. आणि शक्यतो जर पातळ झालं तर तुम्ही मात्र गॅसवरती आपल्याला परत 1 ते 2 मिनिटं हे मिश्रण शिजवायचं, म्हणजे आपलं हे आपोआप घट्ट होतंय. आता हे जर थोडंसं थंड झाल्यावर आता मी ह्याचे लाडू वळून घेते. हे बघा मिश्रण आता हे घट्ट झालेलं आहे बघा आणि थोडंसं हाताला सहन होईल इतकं थंड पण झालेलं आहे. आता या स्टेजलाच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि ह्याचे लाडू वळायचे. हे बघा लाडू होतात त्याचे बघा. आता यातलं मी थोडंसं असं भाग घेते आणि याचा एक लाडू वळते बघा. अगदी सहज वळला जातो असा मी लाडू वळून घेते. आणि इथं मी थोडेसे भाजलेले तीळ घेतले. आता हा लाडू वळून मी ह्या भाजलेल्या तिळामध्ये थोडासा घोळवून परत एकदा वळून घेते. बघा तुम्हाला हवे असतील तर याच्यामध्ये तुम्ही पिस्त्याचे काप सुद्धा घालू शकता, बदामाचे काप सुद्धा घालू शकता. अगदी बारीक केलेले घालायचे म्हणजे लाडूला छान दिसतं. हे बघा हा आपला तयार आहे. असंच मी सगळे करून घेते बघा. लाडू वळून तयार आहे. समोस्यासाठी आधी आपण पीठ बघूया. तर या वाटीने मी 5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी रवा घेते. हा रवा मी एकत्र करून घेऊयात. यामध्ये ओवा 1 चमचा घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं एकत्र करून घेऊया. यामध्ये घालत मोहन, मी तुपाचं मोहन घालते. गरम घालायचं नाही आहे, नॉर्मलच घालायचं आहे. यामध्ये मी 3 चमचे घालते तुपाचं मोहन. आणि आता आपण हे एकत्र करून घेऊया. पिठाला सगळीकडे असं हे चोळून घ्यायचं. हे बघा पीठ हे असं दोन्ही हातांनी मी चोळून सगळीकडे तुपाचं मोहन लावून घेतलेलं आहे.
आता तुपाचं मोहन घालण्यासाठी आपल्याला जर नाही कळालं तर तुपाचं मोहन इथंपर्यंत घालायचं, जसं आता हा पिठाचा मूठ वळल्यानंतर ही जी मूठ तयार होते, अशी मूठ तयार होईपर्यंत आपल्याला पिठाचं मोहन घालायचं आहे. अगदी कोरडं पण ठेवायचं नाही आहे आणि खूप ऑइली पण करायचं नाही. बघा सहज आपल्या हाताने पीठ गोळा होऊन ह्याची मुठली तयार होते. बघा आता हे तुम्ही जे हे केल्यानंतर बघा, हे बघा हे मूठ तयार होते, इथंपर्यंतच आपल्याला हे घालायचं आहे. आणि आता ह्याला आपण मळताना टाईट डो मळायचा हा. यामध्ये आपण आता फ्रीजमधलं थंड पाण्याने आपण हा डो मळून घेणार आहोत. अगदी आपल्याला खूप घट्ट मळायचं आहे. आता मी हे थोडं थोडं फ्रीजमधलं पाणी घालून मळून घेते. आपल्याला घट्ट मळायचं आहे. बघा हे पीठ मळलेलं आहे, अगदी इथंपर्यंत आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे एका प्लेन सरफेसवरती परत एकदा 5 ते 7 मिनिटं पाणी न घालता असंच हाताने मळून घ्यायचं आहे. मी ओटा पुसून घेतला होता आणि त्या ओट्यावरती मी असं हे स्ट्रेच करून करून असं मी हे एक 5 ते 7 मिनिटं मळून घेते. हे बघा हे मळून झालेलं आहे. बघा अगदी मी 7 ते 8 मिनिटं ह्याला अशी मळून घेतलेले आहेत आणि थोडंसं मळून मी मऊ करून घेतलेलं आहे. आणि आता हे झाकून ठेवून आपण एक अर्धा 1 तास आपण याला ठेवून देऊयात. मी थोडंसं खाली तूप लावलं होतं आणि आता हे ओल्या फडक्याने झाकून ठेवून देते. समोसासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. 1 किलो बटाटा मी शिजवून घेतलेला आहे. त्यासाठी मी 1.5 चमचा बडीशोप, 1.5 चमचा जिरे, 1.5 चमचे धने, आलं आणि मिरची, चवीप्रमाणे आलं आणि मिरची घ्यायची. आता हे आपल्याला हे सुके मसाले ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता एका कढईमध्ये मी सगळेच मसाले घेतलेले आहेत आणि त्यात आपल्याला हे थोडेसे हलके परतून घ्यायचे आहेत. फक्त कच्चेपणा जाईपर्यंत, वास सुटेपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. परतून घेतलेलं आता मी काढून घेते आणि हे जर असं थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून असं जाड भरड असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे असं जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे. तसंच हे मी बाकीचे पण मसाले घेतलेले आहेत. हिरवी मिरची, आलं हे घेतलेलं आहे. थोडासा गोडा मसाला घेतलेला आहे, हळद, हिंग, चाट मसाला घेतलेला आहे, मिरे पावडर घेतलेले आणि थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे. आता फोडणी घालूया. तर यामध्ये मी कढई गरम करायला ठेवली. तर कढईमध्ये मी तूप गरम करायला ठेवलं. 2 चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घातलेलं आहे मी. त्यात घालत जिरे. आता हे जिरे तडतडल्यानंतर हा मसाला घालूयात. हे जे वाटण वाटलं होतं जाडसर ते घालून घेऊयात. आणि हे मिरची आणि आल्याची पेस्ट आता हे परतून घेऊया. यामध्येच घालत हिंग, तो पण परतून घेऊया. आता यामध्ये घालत गोडा मसाला, हळद, बटाटे घातल्यानंतर मीठ घालत चवीप्रमाणे आणि आता हे एकत्र करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये घालत भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि ही कसुरी मेथी, ही जरा हाताने अशी चुरगळून घालायची आणि आता आपण हे एकत्र करून घेऊया. हे मळलेलं पीठ आहे. आता ह्याचे आपण छोटे छोटे परत एकदा मळून छोटे छोटे बॉल करून घेऊया. आता मी हा छोटासा गोळा घेतलेला आहे आणि आता ह्याचे लाटून घ्यायचे. पातळ असं लाटायचं. आता ह्याच्यातून मधून मी अर्धा कट करून घेते आणि ह्याला समोसेचा आकार देऊन घेते. असा हा समोसेचा आकार करून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये हे फिलिंग भरून घेते आणि आता आपल्याला हे मिटवून घ्यायचं आहे. आता मिटवताना असं एक घडी घालून घ्यायची, आपण जशी चुनी पाटतो तशी, आणि ही चुनी बरोबर सेंटरला अशी मिटवून आपल्याला असं हे सगळं मिटवून घ्यायचं आहे. बघा आपला हा समोसा तयार आहे. आता असेच मी सगळे करून घेते. हे बघा हे सगळे मी समोसे करून रेडी ठेवलेले आहे. आता आपण तळूयात. तळण्यासाठी मी जाड अशी कढई घेतलेली आहे. जाड असणारी कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला मध्यम आचेवरती आपल्याला ह्या जी तेल समोसे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे. हाय फ्लेमवरती तळायचे नाहीत, नाहीतर आपल्याला समोसे आपले क्रिस्पी होणार नाही आहेत आणि त्याला फोडी फोडी यायला लागतील आणि आतून मऊ राहणार आणि बाहेरचं करपून जाणार. त्यासाठी आपल्याला
जास्त असं कडक तेल तापवायचं नाही, तर मध्यम आचेवरती आपल्याला हे हळूहळू तळून घ्यायचं आहे. कणकीचा छोटासा गोळा टाकला होता, तो अजून तळाशी आहे. या स्टेजवरती आपल्याला हे सगळे समोसे तळून घ्यायचे. आता मी एक सोडलेला आहे, आणखीन असे मी सगळे तळून घेते. अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मध्यम आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचे. हे बघा मी समोसे तळलेले आहेत. बघा याला फोडी वगैरे काहीच झालेलं नाही आहे, प्लेन झालेलं आहे. अगदी ह्या मंद आचेवरती मी तळलेले आहे. बघा आता हे सगळे तळून झालेले आहे.